आता बातमी टीम इंडिया संदर्भातली। वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडिया उद्या मुंबईत येतेय। सायंकाळी होणाऱ्या टीम इंडियाच्या रॅली दरम्यान वाहतुकीसाठी काही रस्ते बंद करण्यात येतात। रॅली दरम्यान एनसीपीए ते मेघदूत पुलापर्यंत मरीन ड्राईव्हच्या दोन्ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद राहतील। त्यामुळे वाहतुकीच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय। काय काय बदल करण्यात आलेत त्यावर एक नजर टाकूया। बघा कोणकोणते रस्ते बंद असणार आहेत। टीम विजयाचा जल्लोष कसा असणार आहे ते आधी पाहूयात। सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी स्नेहभोजन होईल। भारतीय टीम मुंबईत 2 वाजता दाखल होईल। त्यानंतर 5 वाजता नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम अशी रॅली पार पडेल आणि त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाला 125 कोटींचा धनादेश दिला जाणार आहे। त्यामुळे मुंबईत येणाऱ्या टीम इंडियामुळे वाहतुकीत काही बदल करण्यात येतात। ते कसे असतील? एनसीपीए ते मेघदूत पूल मरीन ड्राईव्ह पर्यंत दोन्ही मार्गिका बंद राहतील। चर्चगेट सुंदर महल जंक्शन पर्यंत नरिमन रोडची उत्तर वाहिनी बंद करण्यात आली आहे। मॅडमकामा रोड मंत्रालय एअर इंडिया बिल्डिंग उत्तर वाहिनी बंद राहील। कोस्टल रोडच्या दोन्ही मार्गिका सुरू राहणार आहेत। कोस्टल रोडची वाहतूक प्रिन्सेस स्ट्रीट वरनं वळवण्यात येणार आहे। तर उद्याच्या विजयाचा जल्लोष केला जाणार आहे। उद्या सकाळी 11 वाजता भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेईल। त्यानंतर संपूर्ण टीम मुंबईत येईल। मुंबईत संध्याकाळी 5 नंतर ओपन बसमधून विजयाची रॅली काढण्यात येणार आहे। नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत ही रॅली काढण्यात येणार आहे। जल्लोषानंतर टीम इंडियाकडे 125 कोटींचा धनादेश सुपूर्द केला जाईल।